मी माझे पैसे तेव्हाच माफ करेन जेव्हा ही निवेदिता त्या असीमला या घरातून हाकलून देईल। काय? ही एकच अट आहे माझी। तुम्ही सगळ्यांनी मला सांगा, ही निवेदिता लहानपणापासून आपल्या घरात येते, हो ना? तुम्हीच सांगितलंय मला। तेव्हा झाले होते असे प्रॉब्लेम्स? अशी संकट आली होती का घरावरती? नाही ना। पण जेव्हापासून लग्न झाले आणि असीम घरात आलाय तेव्हापासून आपल्या घरावरती संकट येत आहेत, वादविवाद होत आहेत। कळतंय का? वहिनी अगं आई, विशेषतः तुमच्या लेकावरती केवढी संकट येत आहेत। आधी काय तो ऍक्सिडेंट, नंतर काय चोरी, आणि आज तर घरामध्ये भाई गुंड येऊन गेले। हा असीम ना ह्या निवी सोबत घरात आलेलं विघ्न आहे। त्या असीमला या घरातून बाहेर नाही ना काढलं तर हे घर कधी उद्ध्वस्त होईल कळणार नाही कोणाला। अश्विनी वहिनी, अगं हे काय काय बोलतेस काय तू? कसला विघ्न? आणि तो तो किती लहान आहे अगं। लहान? अगं लहान गोष्टीच आयुष्यात विघ्न आणतात। हे बघ निवेदिता, एवढासा मिठाचा खडा देखील जेवणात पडला ना तर अख्खं जेवण खारट होतं। मी तर म्हणते आई, हा मिठाचा खडा घरातून बाहेर काढा आधी, मग बघा आपलं घर कसं पुन्हा हस्त खेळतं होईल ते। अश्विनी वहिनी, असीम कुठेही जाणार नाहीये। असीमने काही केलं नाहीये असं तुला वाटतंय निवेदिता, पण घरात जे काही कलह होत आहेत ना ते असीममुळेच, आणि हे कोणीही नाकारू शकत नाही। कोणता कलह झालाय त्याच्यामुळे? आणि कलह खरंच त्याच्यामुळे झाला होता का घडवून आणला गेला होता? काय म्हणायचंय तुला? आणि हे सगळं मी घडवून आणते असं म्हणायचंय तुला? बघितलं ताई, नाही धन्याला एवढी मदत करून त्याला संकटातनं बाहेर काढून सुद्धा त्याची बायको उलट्या तोंडानं मलाच बोलतीये। अश्विनी वहिनी, हे बघ तू शांत हो। निवीच्या म्हणण्याचा तसा हेतू नव्हता। हे तू मला सांगतोयस? ऐकलं नाहीस का तू? सरळ सरळ आरोप करते ती माझ्यावरती। काय कलह घडवून आणलात? हा, मी तुझं नाव घेतलेलं नाहीये अश्विनी वहिनी। आणि धन्यावर जी काही संकट येत आहेत ती असीममुळे येत आहेत हे मी अजिबात ऐकून घेणार नाही। अगं तू शिकलेली आहेस ना ग, मग हे विघ्न पायगुण या भाकड गोष्टींवर तुझा विश्वास कसा काय असू शकतो? ए निवेदिता, मी चांगली शिकलेली आहे आणि चांगली सरकारी नोकरी आहे माझ्याकडे। हा, तुझा शहाणपणा तुझ्याकडेच ठेव। मी आधीच सांगितलंय, त्या असीमला घराबाहेर काढा तरच मी माझे पैसे माफ करेन। अश्विनी वहिनी, असंच जर असेल ना तर मी पैसे परत करायला तयार आहे। पण एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा, असीम इथून कुठेही जाणार नाही। तेवढी लायकी आहे का तुझी पैसे परत करायची? बाबा, मी ना याच्या भल्यासाठीच बोलतीये। त्याला जमणार आहे का एवढे पैसे परत करायला? आणि मी पैसे परत घेतले ना तर व्याजासकटच घेईन। जमणार आहे का त्याला? कमवणार किती, महिन्याला मला देणार किती? आणि धन्या, बेडूक कितीही फुगला ना तरी बैल नाही होऊ शकत। त्यामुळे लायकी ओळखायची स्वतःची आणि मग बोलायचं। आई बरोबरच बोलतीये मी। धन्या, यश, धन्या, एक मिनिट थांब धन्या। धन्या माझा अश्विनी, आई चला। दादा, गुरुजी काय झालं वरती? काय झालं दादा? दादा सांग ना काय झालं? गुरुजी, गुरुजी, धन्या,
धन्या धन्या निवी हा कुठे गेला, काही सांगितलं का त्यांनी? काय झालं वहिनी? वरती काय प्रॉब्लेम झाला काय? काही नाही. आई काही झालंय का ग? चल बघूया. चल. तुम्ही एक काम करा ना, तुम्ही त्याला प्लीज कॉल करून विचारा ना की तो कुठे जातोय आणि त्याला परत बोलवा लवकर. हा ठीक आहे वहिनी, आम्ही बघतो त्याला कॉल करून. तुम्ही टेन्शन नका घेऊ. चल गुंड्या. निवी, अगं तू धनाला हाका मारत होतीस ना, तो न लक्ष देतच गेला. हा, तर तू इथे काय करतेस? नाही, काही नाही. म्हणजे तुझं आणि धन्याचं असीमवरनं परत भांडण झाले ना? निवी, तू स्वतःचीच परीक्षा का बघतेस बाळा? म्हणजे हे बघ निवी, तुला मी बोलले तर राग येईल, कारण असीम बद्दल तुला काहीही ऐकायचं नसतं, पण तरीही मी बोलणार. त्या असीममुळे तुझ्या संसारात 1760 विघ्न येत आहेत बाळा. तू स्वतःच्या डोळ्यांनी बघितलीस ना. तो मुलगा आपल्या घरात आला आणि तुझे बाबा कायमचं घर सोडून निघून गेले. का तुला विषयाची परीक्षा बघायची? त्या अश्विनी वहिनीने तुझे पण कान भरलेत का ग? कारण अगदी तिच्यासारखं बोलतेस तू आई. माझे कान कोणीही भरलेले नाहीये. हे बघ निवी, जर तुला असीमला सांभाळायचं असेल तर तुला धन्याची मर्जी ही राखावी लागेलच. धन्याची साथ तुला गरजेची आहे ग. आणि धन्याला त्याच्याच माणसांकडून रोज उठता बसता असीमसाठी 100 गोष्टी ऐकायला लागत असतील तर ते चुकीचे आहे असं वाटत नाही का तुला? हे बघ निधी, माझं एकच म्हणणं, तुझा संसार आता सुरू झालाय का? तू संसारावर नीट लक्ष दे. तू असीमला सांभाळायचा हट्ट नको करूस बाळा. निवी, तुझा माझ्यावर थोडा जरी विश्वास असेल ना, तर असीमची जबाबदारी मी घेईन पूर्णपणे. हे बघ, मी पूर्वीसारखं काहीही करणार नाही, त्याचा नीट सांभाळ करेन बा. पण तू तुझा संसार जप. सावर त्या संसाराला. हो ताई, प्लीज प्लीज विचार कर. मी आले. निवी, आता कुठे गेला असेल माझा यश रागवून? आई, अहो सरड्याची धाव कुंपणापर्यंत. गॅरेज मध्ये असेल, अजून कुठे जाणार आहे? पण आई, तुमच्या धन्याला ना चांगलं वाईट काही फरक कळत नाही. म्हणजे एवढ्या कठीण प्रसंगात मी मदत केली त्याची, मी. त्याच्या निवेदिताने काय तिजोरी उघडून दिले होते पैसे? नाही ना. पण त्याला किंमत आहे? नाही, कारण मी बोलते. ही वाईट शत्रू आहे त्याची असं वाटतं त्याला. बोलणाऱ्याचे दात दिसतात म्हणतात ना, तेच खरंय. निवेदिता, यश कुठे? तो रागाने बाईक घेऊन कुठेतरी निघून गेलाय. अगं बाई, बाईक घेऊन गेलाय. एकतर इतका रागात आहे. असीम कुठे आहे? अगं तू तुमच्या रूम मध्येच असेल. आई, बघितलं तुमच्या धाकट्या सुनेला तुमच्या लेकाची किती काळजी आहे. आपला नवरा रागवलाय, रागवून कुठेतरी निघून गेला, त्याचा पत्ता नाहीये. ते काही नाही, आपल्या लाडक्या भावासाठी आलीये धावत पळत. मी आले काका. बघितलं काय आहे तिला? काही नाही, गेली भावाच्या पाठीपाठी. असीम आणि काळोख. असीम, असीम, काय झालं बाळा? असीम, इथे बघ माझ्याकडे. उठ इकडे. चल चल चल, माझ्यासोबत ये. काय झालं बाळा? असं कोपऱ्यात कोण बसतं? हा, काय झालंय असीम? असं कोपऱ्यात बसून रडत का होतास? असीम, मगाशी अश्विनी वहिनी जे काही बोलली त्यामुळे घाबरलायस का? हो ताई. तू काळजी नको करूस. ती म्हणते तसं काही नाही होणार. निवताई, माझ्यामुळे सगळे तुला ओरडतात ना. तुला बोललेलं मला नाही आवडत. मलाही तुला कोणी बोललेलं नाही आवडत. पण ताई, मला माहितीये अश्विनी मावशीला मला घराच्या बाहेर काढायचंय ना. ते
मला खूप वाईट समजतात ना, पण ताई मी खरंच इतका वाईट नाहीये ग. असीम, तू त्यांना सांग ना, मला घराच्या बाहेर काढू नका म्हणून. मी तुझ्यापासून लांब नाही राहू शकत. प्लीज त्यांना सांग ना, नका काढू मला घराच्या बाहेर. हवं तर मी राशीशी पण नाही खेळणार, पण तू प्लीज त्यांना सांग मला इथून नाही जायचं. मी तुला कुठेही जाऊ देणार नाहीये बाळा. तुला या घरातून बाहेर काढायचा कोणी कितीही प्रयत्न केला ना तरी मी ते होऊ देणार नाही. आणि मी प्रॉमिस केलंय ना, आपल्या भावा बहिणीला कोणीही दूर करू शकत नाही, देवही नाही. ओके, चल आता डोळे पुस आणि छान स्माइल कर. गुरुजी, दादा कुठं होता तू? गुरुजी फोन काय उचलत नव्हतात. तुम्हाला किती शोधलं माहिती आहे आम्ही. शेवटी कंटाळून इथं आलोय. हा गुरुजी, गुरुजी का रागवलात तुम्ही? घरी काय प्रॉब्लेम चाललाय काय? हा बरं ते सगळं राहू दे. दादा आता तू घरी जा, 2:30 वाजलेत. वहिनी टेन्शन मध्ये असतील. काय रे, देवी समोर जायची माझी हिंमतच नाहीये. का? असं काय झालं? मी बेजबाबदार आहे. मी अश्विनी वहिनीचे पैसे नाही देऊ शकत आहे. अश्विनी वहिनीचे पैसे कसले? हा त्या देवांगबाईचं घड्याळ सापडलं नाही म्हणून 1,35,000 रुपये अश्विनी वहिनीने दिले. काय? 1,35,000? हो, आणि आता त्या बदल्यात अश्विनी वहिनी असीमला घराबाहेर काढायचं म्हणते. असीमला आम्ही आमच्यापासून दूर नाही करू शकत आहे. असं कसं करू शकतात त्या? एवढ्या लहान पोराला हाकलायचं बोलतात. नाहीतर काय, काहीच काळीच बीज आहे की नाही त्यांना? नाईक साहेब मला नेहमी सांगायचे, यश शिक्षण पूर्ण कर, चांगली नोकरी कर, पण मी नाही ऐकलं त्यांचं. आणि म्हणून माझ्यावर आता ही परिस्थिती आली आहे. माझी लायकीच नाहीये रे. अरे दादा असं का बोलतोयस? एवढ्या हिमतीने तू एक गॅरेज उभं केलंयस. पण आता माझ्याकडे पैसे नाहीयेत, त्याचं काय करायचं? आणि आता जोपर्यंत मी अश्विनी वहिनीचे पैसे परत करत नाही ना, तोपर्यंत मला तिचे पाय धरावेच लागणार. तिच्या समोर मला मान खाली घालून उभं राहावंच लागणार. अहो गुरुजी, तुम्ही तसं बोलत तर आम्ही कोणाच्या तोंडाकडे बघायचं? तुम्हीच तर आमचे गुरुजी आहात ना. हा दादा, काहीतरी मार्ग नक्की निघेल. दादा तू तुझ्या मित्रांना फोन का करत नाही? त्यांच्याकडून काही मदत मिळते का बघ ना. आमच्या दोघांकडे मिळून 8-9 हजार असतीलच. हा गुरुजी, शेवटी संकटाच्या टायमाला जे कामी येतात तेच तर खरे मित्र असतात. आणि गुरुजी तुम्ही मागा पैसे, आणि पैसे जमले ना की तेच पैसे आपण अश्विनी वहिनीच्या तोंडावर फेकून मारू. हा, आणि हळूहळू देऊन टाकू तुमच्या मित्रांना. हा एक नंबर आयडिया. दादा वेळ नको घालू, पटकन तुझ्या मित्रांना फोन कर, बघ काही मदत मिळते का. गुरुजी करा ना फोन. कोणाचा फोन आहे गुरुजी? नेवीचा. मग उचला ना. कुठे आहे हा? फोनच उचलत नाहीये माझा. धन्या फोन उचल. केव्हापासून फोन करते, फोनच उचलत नाहीये हा. जराही काळजी नाही आमची. फोन उचल धन्या, फोन उचल. काय झालं दादा? का थांबला? कुठे गेलाय, कुठे हा? दादा आता जास्त विचार करू नको, मित्रांना फोन लावून बघ काय होतंय का. हॅलो, ऐक ना भावा, मला जरा काय झालं दादा? सध्या गुंड्या आता काय नाही होऊ शकत रे. मला अश्विनी वहिनीचे पाय धरावेच लागणार.
अरे बापरे, निवी तर झोपलीये. काय करू? नको, झोपेतून तिला उठवायला नको. पण हे स्पर्धेचं सांगणं पण तितकंच महत्वाचं आहे. उठवतोच. निवी, निवी, निवी. धन्या, सॉरी, म्हणजे मी तुला झोपेतून उठवतोय, पण मला ना तुला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. हे बघ, उद्या ना एका ठिकाणी स्पर्धा आहे कपल्सची. त्यात ना वेगवेगळ्या स्पर्धा असणार आहेत, आणि जो ती स्पर्धा जिंकेल ना, म्हणजे ते सगळे राऊंड जो जिंकेल ना, त्याला 1.5 लाख रुपयाचं बक्षीस मिळणार आहे. निवी, 1.5 लाख. म्हणजे आपल्याला जर पैसे मिळाले तर आपण अश्विनी वहिनीला सगळे पैसे परत करू शकतो. हे बघ निवी, कपलसाठी कोणकोणते गेम्स असणार आहेत, काय नियम असणार आहेत, हे सगळं तुम्ही ह्यात थोडक्यात लिहिलंय. बघ ना, बघ. काय झालं निवी, तुला ही आयडिया आवडली नाही का? तू मगाशी का निघून गेलास? इथे अश्विनी वहिनी 1,35,000 रुपये दे, नाहीतर असीमला या घरातून बाहेर काढ, असं म्हणून असीमचा सौदा करत होती. तिला जाब विचारायचा सोडून तू पाठ फिरवून निघून गेलास धन्या. नाही निवी, मी आणि पाठ फिरवलीस म्हणून मागचे प्रश्न सुटत नाहीत धन्या. बरोबर आहे, ते सोडवायला निवी आहे ना. तुला काय, तू असं कधी करशील असं वाटलं नव्हतं मला. मला आणि असीमला असं वाऱ्यावर सोडून जाशील असं कधीही वाटलं नव्हतं मला. निवी, अगं काय बोलतेस तू? मी वाऱ्यावर सोडून नव्हतो गेलो. मला त्यावेळेला काय बोलावं काय कळत नव्हतं, आणि मला अश्विनी वहिनीचा राग आला होता, आणि मी. तुला राग आला होता धन्या? मला सासूबाई, अश्विनी वहिनी, केतकी प्रत्येक क्षणाला नको नको ते बोलत असतात रे. म्हणून काय मी रागाने निघून जायचं? आणि मी निघून गेले असते तर काय केलं असतंस? एकट्याने केलं असतंस सगळं? सांभाळलं असतंस एकट्याने असीमला? निवी, सॉरी, मी असं तडकाफडकी निघून जायला नको होतं. खरंच सॉरी निवी. तुला माहिती असीमला किती वाईट वाटलं? म्हणजे? तो त्या कोपऱ्यात लाईट घालवून एकटा रडत बसला होता. का तर अश्विनी वहिनी त्याला या घरातून बाहेर काढून टाकेल म्हणून. तो किती घाबरला होता माहितीये तुला? या लहान जीवाला काय वाटलं असेल काय माहित. धन्या, माझा नाही तर निदान त्याचा तरी विचार करायचास रे. त्याला जवळ घेऊन धीर द्यावासा नाही वाटला तुला? आणि बरं गेलास तर गेलास. तुला केवढे फोन केले मी धन्या, एक कॉल उचलला नाहीस तू. कॉल उचलून मला सांगावंसं वाटलं नाही तुला? काय समजायचं होतं मी? इथे चाललंय काय आणि तू काय दाखवतो कायस मला? तू त्या दिवशी मला काय म्हणत होतास रे? की मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाहीये, मी तुझ्याकडे कुटुंब म्हणून बघत नाहीये. आठवलं? हीच ती वेळ होती तुझ्यावर विश्वास दाखवण्याची, पण तू परिस्थितीपासून पळून गेलास. निवी, सॉरी, मला ना त्यावेळी खरंच काही सुधारत नव्हतं म्हणून मी. धन्या, लग्न हे एवढं सोपं नसतं. लग्न म्हणजे एक नाव असते, ज्यात ती नाव पुढे जाण्यासाठी दोघांना वल्हे मारावे लागतात, दोघांना प्रयत्न करावे लागतात, दोघांना मेहनत घ्यावी लागते. असं नाही की वादळ आलं म्हणून पाण्यात उडी टाकायची, पळून जायचं. असं करून नाही चालत रे धन्या. ती नाव किनाऱ्यापर्यंत घेऊन जावी लागते. मग त्यावेळेला एक सेफ ठिकाणी जावं लागतं धन्या, कारण त्यावेळेची ती गरज असते. पण धन्या, तू तर त्या नावेतून उडी मारून एकटा पळून गेलास रे आज. नाही ग निवी, तू गैरसमज करून घेतेस. मला ना आता. मला तर काही ऐकायचं नाहीये, मला झोपायचंय. आणि आता आलायस ना तर तूही झोप. अगं